नमस्कार, मी प्रवीण जाधव. आज आपण आलोय चेंबूर सैनिक गार्डन इथे. आणि आपल्याला आता गेले बरेच दिवस कॉल येत होता की इथे पाणी माफियांनी बरेच वर्ष उच्छाद मांडलाय आणि तेच आपण कव्हर करायला आलोय. आपण बघू शकता हे पाण्याचे टँकर आहेत, लाईनीत 2 टँकर लागलेत. ते बऱ्याच वेळेला 3-4 टँकर इथे असतात. तर त्याचा प्रकार असा आहे, मी तुम्हाला दाखवतो. हे पाणी इथून तस्करी, आपण जो बोलतो पाण्याची तस्करी केली जाते. हा जो पाईप आहे ना, तो इथून या जरा दाखवा. हा गटारातून आलेला पाईप आहे इथे, आणि तो असा इथून वर इकडे टँकर मध्ये सोडलाय. तर इथे तस्करी काय, तर पहिलंच आपल्या महाराष्ट्र शासनाने वगैरे डिक्लेअर केलंय की आपले पाण्याची भूजल पातळी वगैरे खालावते किंवा अजून इतर काही गोष्टी आहेत. पण ह्या पाण्याचा जर यूज एखाद्या गरीब वस्तीमध्ये किंवा कोणासाठी गार्डनसाठी किंवा BMC साठी यूज झाला असता तर आपण समजू शकलो असतो. परंतु आपल्याला जी माहिती मिळाली त्याप्रमाणे हे पाणी विकलं जातं. मग हे पाणी कोणाला विकलं जातं काय, तर हा एक तपासाचा भाग आहे. पण नेहमी इथे असे टँकर लागतात आणि ते भरून घेऊन जातात. आता पुढे जी गंमत आहे, हा पाईप, हा जो गटारातून आलाय तो मी तुम्हाला दाखवतो कुठून आला आणि काय. हे या गटाराच्या खालून हा पाईप आलाय. आणि हा पाईप जो आहे त्याची लाईन अशी खालून गेले अंडरग्राऊंड. बघा पाणी तस्करांनी किती काळजी घेतले. अंडरग्राऊंड याच्यामधून अशी लाईन आले, हे पूर्ण या गटाराच्या खालून अशी. आणि पुढे एक विहीर आहे जी मी तुम्हाला दाखवतो. खूप जुनी विहीर आहे, पुरातन विहीर आपण ज्यांना म्हणतो ती विहीर आहे. त्या विहिरीमधून हे पाणी घेतलं जात आहे. मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे पाणी ठीक आहे घेतात, पण त्याचा यूज कोणाला होतोय काय, त्याच्यातून लाखो रुपये महिन्याला कमवले जात आहेत. बघा ही लाईन अशी आले इकडे. आपण बघू शकता, बघा किती मस्त सेटअप केलाय, मोटर वगैरे चालू बंद करायला. आणि ही विहीर आहे, जरा विहीर दाखवा. ही विहीर आहे जी बंद केले. विहीर खूप जुनी आहे, तिला व्यवस्थित झाकून ठेवलंय कचरा पडू नये म्हणून. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट हे बघा, इथे एक पाटी लावलेली आहे. त्याच्यात लिहिलंय दिस वेल इज मेंटेन अँड यूज बाय सोर्स रोड रेसिडेन्स वेलफेअर असोसिएशन रजिस्टर. मग ही नक्की ह्या सोसायटीला यूज जर होते तर मग टँकर मधून पाणी का जात आहे. सोसायटीला जर यूज होत असेल तर मग ती विहीर किंवा त्याची एक पाईपलाईन सोसायटीमध्ये हवे किंवा कोणत्या सोसायटीचं जे नाव लिहिलंय रेसिडेंट त्यांना हवे. ते टँकर मधून पाणी का बाहेर जात आहे. हे बघा, हे बघा जो पाईपलाईन आहे ना, ती पाईपलाईन इथून खालून टच केले, तो पाईप कुठेतरी लिकेज असावं किंवा त्याचं जंक्शन असावं. हे पाणी पडतं इथे आणि इथे ही त्याची मोटर आहे चालू बंद करायला. हा बंद करायला आलाय. बंद केलाय याने. हा पाईपाचा एक्स्ट्रा एक आउटलेट काढून ठेवला इथे. तर तुम्हाला थोडक्यात पुन्हा सांगायचं तात्पर्य काय आहे, जर तिथे कोणती सोर्स रेसिडेंट वगैरे काय सोसायटी आहे
त्यांना जर हे पाणी जात असेल तर मग ते पाणी सोसायटीला एक पाईपलाईन असावी, त्याचा आउटलेट तिकडे काढून रोज जवळजवळ आमच्या ऐकीव माहितीप्रमाणे 30-40 टँकर भरले जातात. मग ते पाणी जातं कुठे आणि ते कोणासाठी वापरलं जातं, पाण्याची तस्करी चालू आहे का असा प्रश्न पडतोय. तर आपण BMC एम वेस्ट यांना या संदर्भात पत्रव्यवहार देखील करू आणि त्याचा फॉलोअप घेऊ. ती तक्रार आपण करणार आहे पाणी पुरवठा विभागाला. बघूया BMC एम वेस्ट पाणी पुरवठा विभाग अधिकारी मॅनेज आहेत की याच्यावर कारवाई करतात. पाण्याचा वापर झाला पाहिजे, तो योग्य झाला पाहिजे, त्याची तस्करी होऊ नये. धन्यवाद.